कसारा घाट, जो की नाशिक मुंबई यांच्या दरम्यान आहे. हा घाट मुंबईवरून नाशिकला जाताना आपल्याला दिसतो. ह्या घाटावर अनेक जणांनी प्रवास केला असेल आणि अनेक जण करतही असतील. घाट संपल्यानंतर घाटाच्याच माथ्यावर एक ऐतिहासिक वास्तू आहे, जी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ही वास्तू 250 वर्ष जुनी वास्तू आहे व तिच्या आजूबाजूला सुंदर असा दगडांचा घाट बांधलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही विकेंडला आपल्या फॅमिलीसोबत येऊ शकता. किंवा कसारा घाट चढताना तुम्हाला उजव्या हाताला हे ठिकाण दिसेल. हे ठिकाण ज्यावेळेस आपण कसारा घाट चढतो, घाटनदेवी जवळ येतो, घाट माथ्यावरच हे ठिकाण आहे. याचे नाव आहे टोपबावडी. ही एक ऐतिहासिक विहीर आहे. ही विहीर 250 वर्ष जुनी विहीर आहे, जी की पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेली आहे. ही बारव गोल घुमटकार बारव आहे. संपूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे या ठिकाणी दगडी घाट बांधण्याचे काम सुरू आहे, जे की एकदम हायवे लगतच आहे. घाट चढताना उजव्या हाताला तुम्हाला हे ठिकाण दिसेल. समोर दगडी बांधकाम सुरू आहे, तुम्ही बघू शकता. हे बांधकाम दगडांचे चिरे करून बनवण्यात येत आहे, जेणेकरून याचं ऐतिहासिकपण टिकून राहावं. आज देखील या विहिरीतले पाणी लोक वापरतात. पूर्वी लोक घाटातून प्रवास करत असत, तर त्यावेळेस त्यांना पिण्याची पाण्याची सोय व्हावा, त्यासाठी हा बारव बनवण्यात आलेला. आश्चर्य म्हणजे 250 वर्ष जुनी ही बारव आहे, तरीसुद्धा यामध्ये अजून देखील पाणी आहे. अजून देखील आजूबाजूचे पाड्यावरील लोक या पाण्याचा वापर करतात. जिवंत पाणी आहे. ह्या बारवच्या आजूबाजूला 3 खिडक्या बनवलेल्या आहे पाणी काढण्यासाठी व वर घुमट बनवलेले आहे. घुमट याच्यासाठी बनवले, पाण्यामध्ये कोणताही प्राणी, कचरा किंवा पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, त्यासाठी हे घुमट बनवण्यात आलेले. एवढा लांबचा विचार त्या काळचे लोक करायचे, हे बघून अभिमान वाटतो. सध्या विहिरीच्या आजूबाजूला वन विभागातर्फे दगडी घाट बांधण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून ह्या जागेची शोभा वाढवावी आणि एक पर्यटन स्थळ म्हणून याला मान्यता मिळावी, त्यासाठी वन विभागाने येथे काम सुरू केलेले आहे. आणखी एक पॉईंट बनवलेला आहे ह्या जागेचे सौंदर्य वाढण्यासाठी. या विहिरीपासून या दगडी पायऱ्यांनी ज्यावेळेस आपण वर जातो, त्यावेळेस आपल्याला एक वेगळाच अनुभव येतो. वर जाताच त्या पॉईंटजवळ आपण पोचतो. बेंच बनवलेला आहे बसण्यासाठी. अतिशय छान पद्धतीने डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे. कसारा घाट वर चढून आल्यानंतर तुम्ही ह्या पॉईंटला देखील भेट देऊ शकतात. तर अशा निसर्गरम्य कसारा घाटातील जागेला तुम्ही देखील भेट देऊ शकतात, ज्याची एक ऐतिहासिक ओळख म्हणून देखील आहे. सोबतच तुम्हाला निसर्गाचा आनंदसुद्धा या ठिकाणी येऊन घेता येतो. आजूबाजूला अनेक पॉईंट्स देखील आहे फिरण्यासारखे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला कॅमल व्हॅली देखील बघायला मिळते. घाटनदेवी मंदिर आहे. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही कधी मुंबईवरून नाशिकला जात असाल तर कसारा घाट संपल्यावर एक उजव्या हाताला ही बारव तुम्हाला दिसेल, जी की ऐतिहासिक वारसा जपून ठेवलेली एक बारव आहे. 250 वर्ष जुनी ही बारव आहे. त्यामुळे तुम्ही 15 मिनटं थांबून या बारवला भेट द्या, जेणेकरून इथल्या जागेचे सौंदर्य तुम्हाला अनुभवता येईल. विकेंडला पर्यटक येण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. घाट बनवण्याचे देखील काम सुरू आहे. तर अशा ऐतिहासिक ठिकाणाला तुम्ही देखील भेट द्या. तर ही संपूर्ण माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण ज्यावेळेस नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू ते तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. ही सर्व माहिती सर्वांपर्यंत पोचली पाहिजे. 250 वर्ष जुन्या ऐतिहासिक ठिकाणाला आपण अवश्य भेट द्या. सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र.